नमस्कार, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सम बेसिक कन्सेप्ट्स इन व्होकॅब्युलरी या घटकामध्ये प्रेफिक्सेस, रूट वर्ड्स यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली होती. याच व्हिडिओ लेक्चरचा आज आपण उर्वरित भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण सफिक्स ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं की ज्यावेळेला आपण शब्दाची मॉर्फॉलॉजी विचारात घेतो त्यावेळेला त्यामध्ये म्हणजे जर समजा आपण एक उदाहरणादाखल एक शब्द घेऊया. शब्द आहे अनरिलायबल. तर अनरिलायबल या शब्दामध्ये आपल्या लक्षात येतं की अन हे प्रेफिक्स आहे. यामध्ये रिलाय हा रूटवर्ड आहे, अर्थात रिलायच्या वायचा आय झालेला आहे, हा रूटवर्ड आहे. आणि ABLE हे सफिक्स आहे. थोडक्यात लक्षात येते की कोणत्याही रूटवर्ड नंतर किंवा कोणत्याही बेसवर्ड नंतर जोडला जाणारा जो अक्षरांचा समूह आहे त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. अ सफिक्स इज अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड टू द एंड ऑफ द रूट ऑर बेसवर्ड. कोणत्याही रूटवर्डच्या किंवा बेसवर्डच्या शेवटी जोडला जाणारा जो अक्षरांचा समूह आहे त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. मराठीमध्ये आपण प्रत्यय असं म्हणतो. सफिक्स म्हणजे प्रत्यय. आता ह्या प्रत्ययामुळे काय होतं तर याच्यामध्ये अ सफिक्स कॅन फर्स्ट चेंज द पार्ट ऑफ स्पीच. सफिक्समुळे काय होऊ शकतं, शब्दांची जात बदलते. म्हणजे जे बहुतेक सफिक्स आहेत ते काय करतात, शब्दाची जात बदलतात. म्हणजे समजा रन, रनर, रन टू रन मीन्स धावणे, रनर म्हणजे धावपट्टू, म्हणजे ते नाउन तयार झालं. त्याचबरोबर चेंज अ नाउन फ्रॉम सिंग्युलर टू प्लुरल. आपण एकवचनी नामाचं अनेकवचनी नामामध्ये रूपांतर करत असताना त्याला यस किंवा इयस प्रत्यय लावतो. जसं कॅट हे सिंग्युलर आहे, कॅट्स हे प्लुरल आहे. चेंज वर्ब टेन्स, काळ बदलतो क्रियापदाचा. जसं वॉक हे प्रेझेंट टेन्स आहे, वॉक्ड ईडी हे सफिक्स जोडल्यामुळे तो त्या ठिकाणी पास्ट टेन्स झाला. इस्टॅब्लिश अ रिलेशनशिप म्हणजे समजा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. एम्प्लॉयर याचा अर्थ जो आपल्याला काम मिळवून देतो त्याला आपण एम्प्लॉय, म्हणजे ज्याच्याकडे आपण काम करत असतो त्या मालकाला आपण एम्प्लॉयर असं म्हणतो. आणि काम करणाऱ्या व्यक्तीला एम्प्लॉई असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने सफिक्स जे आहेत हे आपल्याला उपयोगी पडतात. म्हणजे पहिलं चेंज द पार्ट ऑफ स्पीच, शब्दाची जात बदलताना आपल्याला सफिक्सचा उपयोग होतो. दुसरं चेंज अ नाउन फ्रॉम सिंग्युलर टू प्लुरल, की नामाचा एकवचनाचं रूपांतर अनेक वचनामध्ये करण्यामध्ये त्यांचा आपल्याला उपयोग होतो. पुढे चेंज वर्ब टेन्स, काळ बदलताना आपण डी किंवा ईडी हे प्रत्यय त्याला जोडत असतो. किंवा इस्टॅब्लिश रिलेशनशिप, रिलेशनशिपमध्ये तर लक्षात येतं की ER या शब्दावरून तो एम्प्लॉयर म्हणजे मालक आहे आणि एम्प्लॉई डबल ई म्हणजे ती अर्थातच काम करणारी व्यक्ती आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने सफिक्स आपल्याला उपयोग होतो. सफिक्स जे आहेत या सफिक्स जोडल्यामुळे बऱ्याचदा स्पेलिंग्समध्ये महत्त्वाचे बदल होतात. तर हे थोडक्यात आपण पाहू. ऑपन द सफिक्स कॉजेस अ स्पेलिंग चेंज टू द ओरिजिनल वर्ड. म्हणजे उदाहरणार्थ समजा ब्युटी, ड्युटी या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर आहे. या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर आहे. समजा त्याला आपण फुल हे सफिक्स जोडलं तर ज्या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर असेल त्या शब्दांच्या ना कुठलाही प्रत्यय जोडायचा असेल तर त्या वायचं रूपांतर आयमध्ये होतं. जसं ब्युटीचं ब्युटीफुल होताना वायचं रूपांतर आयमध्ये झालं. ड्युटीचं ड्युटीफुल होताना वायचं रूपांतर आयमध्ये झालं. किंवा पुढच्या उदाहरणामध्ये पण आपण बघू शकतो हेवी किंवा रेडी यांना NESS प्रत्यय लावतोय. तर हेवीनेस जडत्व, जडपणा हे करत असताना पण वायचं रूपांतर आयमध्ये झालं. रेडीनेस वायचं रूपांतर आयमध्ये झालं. त्यानंतर जर समजा त्या शब्दाच्या शेवटी LE असेल, शब्दाच्या शेवटी LE असेल आणि जर त्याला ITY हा सफिक्स जोडायचा आहे, हे समजा एबल आहे तर स्पेलिंग ॲबिलिटी असं झालं. म्हणजे LE निघून त्याऐवजी ITY जोडला गेला. ॲबिलिटी म्हणजे जो शेवटचा LE आहे, पॉसिबल, पॉसिबिलिटी असं करत असताना की आपण ITY जोडतो पण त्या स्पेलिंगमध्ये बदल झालेला आपल्याला लक्षात घ्यावा लागतोय की शेवटचा LE निघून गेला
आणि त्या ठिकाणी आपण ILITY जोडलेला आहे. ILITY पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा शेवटचा एलई काढला आणि ILITY जोडलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्या एलईचं रूपांतर IL मध्ये होत आहे आणि पुढे त्याला ITY जोडला जातोय. किंवा परमिट, ओमिट यामध्ये आपल्या लक्षात येतं की जर ION लागायचं असेल तर हा जो शेवटचा टी आहे त्याचं रूपांतर डबल एस मध्ये होतं. जसं परमिट, परमिशन हे त्याचं नाउन झालं. यामध्ये परमिशनचं स्पेलिंग लिहिताना आपण टी काढतो आणि डबल एस वापरून ION जोडतो. ओमिट मध्ये टी काढतो, डबल एस वापरतो आणि ION जोडतो. म्हणजे बऱ्याचदा सफिक्सेस जोडत असताना त्या शब्दांच्या मूळ स्पेलिंग मध्ये बदल होतात, तर तेही बऱ्याचदा आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आता यापुढे आपण बघणार आहे ते सफिक्सेसचे प्रकार. त्यामध्ये पहिला आहे नाउन फॉर्मिंग सफिक्सेस. जी सफिक्सेस आहेत याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की सफिक्सेसचा जो मुख्यतः उपयोग आहे हा पहिली गोष्ट सिंग्युलरचं प्लुरल मध्ये रूपांतर करताना. जसं आपण बघितलं बॅट, तर बॅटचं अनेक वचन बॅट्स असं होईल, एस हे सफिक्स लागलं. समजा बस आहे तर बसचं प्लुरल बसेस असं झालं, ES हे सफिक्स लागलं. टेन्स बदलताना आपण सफिक्सेस जोडतोय, जसं वॉक, वॉक काळ बदलतोय. किंवा समजा प्ले आहे तर प्लेट ED लावला. समजा क्राय आहे, इथे शेवटी वाय आहे आणि अगोदर कन्सोनंट आहे त्यामुळे क्राईड असं केलं, वायचं आय मध्ये रूपांतर केलं. हे सफिक्स किंवा हे प्रत्यय जोडल्यानंतर वाक्याचं त्या शब्दाचं वचन बदलतं किंवा त्या क्रियापदाचा काळ बदलतो. त्याचबरोबर आपण एक उपयोग पाहिलेला होता की शब्दाची जात बदलते. आणि मग ही जी शब्दाची जात बदलते यामध्ये येणारे जे सफिक्सेस आहेत त्यामध्ये पहिला आहे नाउन फॉर्मिंग सफिक्सेस. तर आपण आता जे पाहणार आहोत हे नाउन फॉर्मिंग सफिक्सेस पाहणार आहोत. नाउन फॉर्मिंग सफिक्सेस मध्ये हा भाग खूप महत्त्वाचा आहे. सर्व स्पर्धा परीक्षांच्यावर याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं की अलीकडे MPSC ला डायरेक्ट सफिक्सेस दिलं जातं आणि विच ऑफ द फॉलोइंग आर नाउन फॉर्मिंग सफिक्सेस असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे सफिक्सेस माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शब्दाची जात ओळखताना सफिक्सेस माहिती असतील तर आपण त्या शब्दाची जात पटकन ओळखू शकतो. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच असा प्रश्न विचारला तर त्यामध्ये सुद्धा याचा आपल्याला उपयोग होतो. पहिला आहे ANC. ANC हा जर सफिक्स जोडला गेला, हा प्रत्यय जोडला गेला तर काय होतं, nouns derive from the adjectives. म्हणजे we can convert adjective into a noun. We can convert an adjective into a noun. आपण त्या adjectiveचं रूपांतर नाउन मध्ये करू शकतो. जसं abundant म्हणजे विपुल. मग इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की ज्या ज्या विशेषणांच्या शेवटी NT असतो, ज्या ज्या विशेषणांच्या शेवटी NT असतो त्या त्या विशेषणांचं नाउन तयार करताना NT च्या ऐवजी NC लिहिला जातो. खूप साधा सोपा नियम आहे. ऍडजेक्टिव्हच्या शेवटी NT असेल तर त्याचं नाउन तयार होताना NT ऐवजी NC लिहितो. त्याप्रमाणे अबंडंट म्हणजे विपुल, अबंडन्स म्हणजे विपुलता, ब्रिलियंट म्हणजे बुद्धिमान, ब्रिलियन्स म्हणजे बुद्धिमत्ता, NTचं रूपांतर NC मध्ये झालं. इलिगंट म्हणजे भव्य, इलिगन्स म्हणजे भव्यता, फ्रॅग्रंट म्हणजे सुगंध, फ्रॅग्रंट म्हणजे सुगंध, सुगंधी, तर फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध. म्हणजे लक्षात येईल की इकडे NT वाले जे शब्द आहेत हे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि त्यांना NC जोडला तर त्याचं काय तयार होत आहे, ऍडव्हर्ब तयार होत आहे. तर अशा प्रकारे आपण ते नाउन ऍडजेक्टिव्ह पासून नाउन तयार करतो. याच्यामध्ये पहिलं ANC आहे. आता या ठिकाणी सुद्धा ANC हा प्रत्यय लागतोय, पण हा ANC प्रत्यय कुणाला लागतोय या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की काय म्हटलेलं आहे, नाउन्स डिराइव्ह फ्रॉम द वर्ब्स. क्रियापदापासून जे नाउन्स तयार होत आहेत त्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ असिस्ट म्हणजे सहकार्य करणे, असिस्टन्स ANC जोडला. अबाउंड म्हणजे विपुल प्रमाणात असणे, अबंडन्स म्हणजे विपुलता, कन्वे म्हणजे पोचविणे, कन्व्हेन्स म्हणजे थोडक्यात ट्रान्सपोर्ट अशा अर्थाने आपण वापरतोय. परफॉर्म म्हणजे कामगिरी करणे, काम करणे, परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी. तर या ठिकाणी क्रियापदांना ANC हा प्रत्यय लागला आणि त्याचं नामामध्ये रूपांतर झालं. त्यानंतर पुढचा जो सफिक्स आहे ENC, हे मगाशी आपण पाहिलेलं होतं. या ठिकाणी नाउन्स डिराइव्ह फ्रॉम द ऍडजेक्टिव्ह.
आता इथे शेवटी ENT आहे, त्यामुळे ENCE होईल. म्हणजे आपण बेसिक रूल तोच आहे. NT असेल तर त्याचं रूपांतर NC मध्ये होईल. अब्सेंट अब्सेन्स, अब्सेंट गैरहजर, अब्सेन्स गैरहजेरी, अनुपस्थिती, सायलेंट शांतता, शांत, सायलेन्स शांतता. म्हणजे थोडक्यात हे जे आहेत हे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि हे आहेत ते नाऊन आहेत. इथे बेसिक रूल लक्षात ठेवायचा, ॲडजेक्टिव्हच्या शेवटी NT असेल तर नाऊनचं रूपांतर करताना NC वापरला जातो. सायलेंट म्हणजे शांत, तर सायलेन्स म्हणजे शांतता. बिलिग्रंट, बिलिग्रंट याचा अर्थ भांडखोर, युद्धखोर. बिलिग्रन्स याचा अर्थ अर्थात युद्धखोर वृत्ती किंवा भांडखोर वृत्ती, त्याला आपण बिलिगरन्स असं म्हणतो. इक्विव्हॅलंट म्हणजे समतोल, इक्विव्हॅलन्स म्हणजे समतोलपणा, म्हणजे NTचं रूपांतर त्या ठिकाणी आपण NCE मध्ये केलेलं आहे. त्यानंतर काही क्रियापदांना ENCE हा प्रत्यय लागतो. नाउन्स डिराइव्ह फ्रॉम द वर्ब्स, या ठिकाणी जी नाउन्स आहेत ही कुणापासून तयार झालेली आहेत? वर्ब्स पासून. त्यामुळे अबस्टेन तर अबस्टिनन्स, अबस्टेन म्हणजे चहापासून दूर राहणे. कॉम्पीट स्पर्धा, कॉम्पीटचा एक अर्थ होतो स्पर्धा करणे, दुसरा अर्थात सक्षम असणे. कॉम्पिटन्स म्हणजे थोडक्यात ॲबिलिटी, कॉम्पिटन्स म्हणजे ॲबिलिटी. कॉन्फर चा एक बहाल करणे, त्याचबरोबर कॉन्फरन्स, यामध्ये कॉन्फरन्स इथे ENC लागले. कॉन्फरन्सचा अर्थ आपण परिषद असा घेतो. तर अशा पद्धतीने क्रियापदांना ENC प्रत्यय लागून त्याचं नामामध्ये रूपांतर झालेलं आहे. पुढे आहे नाउन्स डिराइव्ह फ्रॉम द ॲडजेक्टिव्ह, विशेषणांना ITY प्रत्यय लागला तर आपल्याला ते नाउन तयार करता येतात. जसं एबल, ॲबिलिटी, सर्टन, सर्टनटी, म्हणजे शेवटी TY जोडला गेला. ॲब्सर्ड, ॲब्सर्डिटी, ITY जोडला गेला. किंवा कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्सिटी, अशा पद्धतीने आपण ही नाउन तयार केलेली आहे. म्हणजे शेवटी ITY जोडलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य कोणतं, की तुमच्या हे जरी लक्षात आलं की शेवटी TY किंवा ITY येतो, त्यावेळेला तो शब्द नाउन असतो असं जरी झालं तरी MPSCला अगोदर एक प्रश्न विचारलेला होता, राईट डाऊन द नाउन फॉर्म ऑफ कॉमन. कॉमनचं नाउन फॉर्म लिहा, आणि बऱ्याच मुलांना हे नाउन फॉर्म माहिती नव्हतं. हे नाउन फॉर्म आहे कॉमनॅलिटी. आता कॉमनॅलिटी जरी तुम्हाला माहिती नसलं तरी सो तुमच्या एक गोष्ट लक्षात असते की ज्या शब्दांच्या शेवटी ITY असतो हे शब्द नाउन असतात. हे जरी लक्षात असलं तरी आपल्या 4 पर्यायातलं उत्तर शोधणं सोपं जातं. त्यामुळे हे सफिक्सेस लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे ACY. ACY हा सफिक्स लागतो आणि त्यावेळेला आपण काय करतोय, वी कॅन कन्वर्ट द ॲडजेक्टिव्स इनटू नाउन्स. वी कॅन कन्वर्ट ॲडजेक्टिव्स इनटू नाउन्स. आपण त्या ॲडजेक्टिव्हचं रूपांतर नाउन्समध्ये करतोय. जसं ॲक्युरेट म्हणजे अचूक, ॲक्युरसी म्हणजे अचूकता. सेलिबेट, सेलिबेट याचा अर्थ ब्रह्मचारी, सेलिबेसी याचा अर्थ ब्रह्मचर्य. डेलिकेट म्हणजे नाजूक, डेलिकसी, डेलिकसी म्हणजे नाजूकता. प्रायव्हेट म्हणजे खाजगी, प्रायव्हसी म्हणजे थोडक्यात की खाजगीपणा किंवा खाजगीमध्ये असणारी आपली जी स्वतःची वैयक्तिक स्पेस, त्याला आपण प्रायव्हसी असं म्हणतो. तर या ठिकाणी CY लागला तर त्याचं नाउन्समध्ये रूपांतर झालं. त्यानंतर NESS, अर्थात हे सफिक्स बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं. अग्रेसिव्ह, अग्रेसिव्हनेस, आपण NESS जोडला. अग्रेसिव्ह आक्रमक, अग्रेसिव्हनेस आक्रमकपणा. ब्राईट तेजस्वी, ब्राईटनेस तेज. काम शांत, कामनेस शांतता. ग्रेट महान, ग्रेटनेस महानत्व किंवा महती, अशा अर्थाने आपण ग्रेटनेस हे नाउन वापरतोय. त्यानंतर पुढे ER हा प्रत्यय लागतोय. बेक म्हणजे भाजणे, बेकर म्हणजे अर्थात तो ते भाजणारा, म्हणजेच तो आपण जो पाववाला वगैरे आहे त्याला बेकर हा शब्द वापरतो. डायू म्हणजे उडी मारणे, डायव्हर म्हणजे उडी मारणारा. हीट म्हणजे उष्णता देणे, हीटर म्हणजे उष्णता देणारा म्हणजेच गरम करणारा, तापमान वाढवणारा. होल्ड पकडणे, पकडण्यासाठी जे साधन वापरतो त्याला होल्डर, आपण होल्डर हे सफिक्स लावतो. म्हणजे ER हे सफिक्स नाउन तयार करतं हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढे आहे OR. OR सुद्धा क्रियापदापासून नाउन्स तयार करतं. ॲबडक्ट म्हणजे अपहरण करणे, ॲबडक्टर म्हणजे अपहरण करणारा, OR लागला. ॲजिटेट म्हणजे एखाद्याला चेतावणे किंवा प्रक्षुब्ध करणे, ॲजिटेटर म्हणजे तसा प्रक्षोभक व्यक्ती की जो लोकांच्या भावना चेतावतो.
असेस म्हणजे मूल्यमापन करणे, असेसर म्हणजे मूल्यमापन करणारा, कॅप्चर म्हणजे कॅप्चर म्हणजे थोडक्यात ताब्यात घेणे, कॅप्टर याचा अर्थ ताब्यात घेणारा, म्हणजे ओआर हा शब्द असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याचं नाउन तयार केलेलं आहे. त्यानंतर अप्लाय. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण ANT हे सफिक्स लावून क्रियापदांचं नामामध्ये रूपांतर करतोय. वर्ब्स कॅन बी चेंज इन टू नाउन्स बाय युजिंग सफिक्स ANT. तर ते कसं, अप्लाय पासून ॲप्लिकंट झालं, असिस्ट पासून असिस्टंट झालं, सेलिब्रेट पासून सेलिब्रंट झालं. अशा पद्धतीने आपण त्याचं नामामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर पुढे डबल ई लागून आपण पाहिलेलं होतं नाउन्स डिराइव्ह फ्रॉम द वर्ब्स. डबल ई लागला असेल म्हणजे अरेस्ट म्हणजे अटक करणे, अरेस्टी म्हणजे ज्याला अटक केलेला आहे तो, अटेंड म्हणजे हजर राहणे, अटेंडी म्हणजे जो हजर आहे तो, डिपोर्ट म्हणजे थोडक्यात हद्दपार करणे, ज्याला हद्दपार केला आहे त्याला डिपोर्टी असं म्हणतो. डिओट म्हणजे उपासना करणे, डिव्होटी म्हणजे उपासक, जी व्यक्ती उपासना करते ती, म्हणजे पर्सन इंडिकेट करण्यासाठी. इथे आपल्याला माहिती आहे की जर समजा याला डबल ई प्रत्यय लागलेला आहे तर ते काय करते, पर्सन इंडिकेट करत आहे आणि त्याचं रूपांतर नाउन मध्ये होतं हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढे ION. यामध्ये समजा अडॉप्ट हे क्रियापद आहे, शक्यतो यामध्ये तुमच्या लक्षात येईल की शेवटी टी असणारी क्रियापद आहेत, टी किंवा टी. मग अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, अडॉप्शन म्हणजे दत्तक, ऍक्ट म्हणजे कार्य करणे, ऍक्शन म्हणजे कृती, हे नाउन झालं. अट्रिब्यूट म्हणजे बहाल करणे, अट्रिब्युशन याचा अर्थ जी गोष्ट आपण बहाल करतो त्याला आपण अट्रिब्युशन असं म्हणतो. कॅल्क्युलेट मोजणे, कॅल्क्युलेशन म्हणजे मोजदाद. SION किंवा डबल SION, ऍडमिट प्रवेश देणे, ऍडमिट प्रवेश देणे. तर या ठिकाणी आपण मगाशी पाहिलेलं होतं टीचं रूपांतर डबल एस मध्ये होतं आणि ION हा प्रत्यय लागतो. कोलाइड, कोलिजन, इथे सुद्धा काय झालं, या डीईचं रूपांतर एस मध्ये होतं आणि ION लागतो. कन्क्लूड, डीईचं रूपांतर एस मध्ये होतो आणि ION. स्पेलिंगसाठी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी फक्त ई असेल तर ION जोडला जातो. कन्फ्यूज म्हणजे कन्फ्युजन, कन्फ्यूज गोंधळणे, कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. कन्क्लूड म्हणजे निष्कर्ष काढणे, कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. कोलाइड म्हणजे टक्कर होणे, कोलिजन म्हणजे टक्कर. ऍडमिट म्हणजे प्रवेश घेणे, ऍडमिशन म्हणजे प्रवेश. हे त्याची नाउन्स त्या ठिकाणी तयार केलेली आहेत. त्याचप्रमाणे पुढे आहे MENT. हे सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला परिचयाचंच आहे. अनाउन्स आहे, तर अनाउन्स पासून अनाउन्समेंट, अनाउन्स म्हणजे जाहीर करणे, अनाउन्समेंट म्हणजे घोषणा. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे, अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था. ऍडव्हान्स म्हणजे प्रगती करणे, ऍडव्हान्समेंट म्हणजे प्रगती. ऍग्री म्हणजे सहमत असणे, ऍग्रीमेंट म्हणजे करार किंवा सहमती. अशा अर्थाने आपण ती नाउन्स तयार करतो. त्यापुढे आहे यासारखी काही जी आहेत नवीन ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील की क्रियापदाला AL प्रत्यय लागतोय आणि आपण क्रियापदाचं नाउन्समध्ये रूपांतर करतोय. द वर्ब्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू नाउन्स बाय ॲडिंग AL ॲज अ सफिक्स. अरायव्हल यामध्ये बेसिक रूल लक्षात ठेवायचा, शेवटी ई असेल तर तो ई निघून जातो आणि मग सफिक्स जोडला जातो, त्यामुळे अरायव्हल झालं. सर्वाइव्ह आहे तर सर्वायव्हल झालं. अराइव्ह म्हणजे आगमन होणे, अरायव्हल म्हणजे आगमन. सर्वाइव्ह म्हणजे जिवंत राहणे, सर्वायव्हल म्हणजे थोडक्यात जिवंत राहण्याची जी कृती आहे तिला आपण सर्वायव्हल असं म्हणतो, टिकून राहणे वगैरे. ट्राय प्रयत्न करणे, ट्रायल म्हणजे प्रयत्न. इथे वायचं रूपांतर आय मध्ये होईल आणि एल जोडला जाईल. रिन्यू म्हणजे नवीन करणे, रिन्यूवल याचा अर्थ नूतनीकरण. अशा अर्थाने आपण हे नाउन वापरलेलं आहे, म्हणजे एल हा प्रत्यय लागून त्याचं नाउन तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढे ER हा प्रत्यय लागला तर त्या ठिकाणी सुद्धा ती नाउन्स तयार होत आहेत. अर्थात ही नाउन्स क्रियापदापासून नामापासूनच तयार होत आहेत. बँक, बँकर, बँकेत असणारा तो बँकर. फिश, मासे पकडणारा फिशर. फील्ड, फील्डवर असणारा फिल्डर. गार्डन मध्ये काम करणारा गार्डनर. म्हणजे हे पर्सन इंडिकेट करत आहे. यामध्ये ER हे जे सफिक्स आहे हे पर्सन इंडिकेट करतं. त्यापुढे आहे ING प्रत्यय लागून आपण बऱ्याचदा जेरंड तयार करतो की जी नामाचं काम करतात. केअर म्हणजे काळजी घेणे, केअरिंग म्हणजे काळजी. ड्राईव्ह म्हणजे वाहन चालवणे, त्यालाच कृतीला दिलेलं नाव ड्रायव्हिंग म्हणजे वाहन चालवणे. लाईक म्हणजे आवड, आवडणे, लाइकिंग म्हणजे आवड. लिव्ह म्हणजे राहणे, लिव्हिंग म्हणजे थोडक्यात राहण्याची जी कृती आहे ही कृतीला दिलेली नावं त्याला आपण जेरंड असंही म्हणतो. म्हणजेच वेन
ing form of the verb used as a noun, then it is called gerund. त्यावेळेला त्याला gerund असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण असं म्हटलं स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, तर इथं आपल्या लक्षात येतं की स्विमिंग हा जो शब्द आहे तो वाक्यात कर्त्याचं काम करतोय, म्हणजे इट इज अ नाउन. तो नाउन आहे, पण तो कुणापासून तयार झालाय? स्विम या क्रियापदापासून. म्हणजे वर्ब फॉर्म ऑफ ING इज यूज ॲज अ नाउन, हेन्स इट इज कॉल्ड जेरंड. त्याला मराठीमध्ये आपण कृदंत असं म्हणू शकतो. तर कृदंत किंवा जी धातुसाधित नामं आहेत त्यालाच इंग्रजीमध्ये आपण जेरंड असं म्हणतो. त्यानंतर पुढे आहे आरवाय. विशेषणाला आरवाय प्रत्यय लागतो किंवा काही वेळेला नामाला आरवाय प्रत्यय लागतो आणि त्याची नाउन्स तयार होतात. जसं ब्रेव पासून ब्रेवरी. ब्रेव म्हणजे शूर, ब्रेवरी म्हणजे शौर्य. ब्राईब म्हणजे लाच, म्हणजे लाच घेणं, म्हणजे घेतलेली जी आहे ती लाच. आणि ब्रायबरी म्हणजे लाच घेण्याची जी कृती आहे त्याला आपण ब्रायबरी असं म्हणतो. नर्स म्हणजे संगोपन करणे, जिथे संगोपन केलं जातं त्याला नर्सरी असं म्हणतो. स्लेव म्हणजे गुलामगिरी करणं किंवा गुलाम. स्लेवरी म्हणजे गुलामगिरी. अशा अर्थाने आपण ती नाउन तयार करतो. म्हणजे हे लक्षात राहणं गरजेचं आहे की आरवाय हे जे सफिक्स आहे हे नाउन क्रिएट करत आहे. पुढे सिनिक. सिनिक याचा अर्थ वन हू क्वेश्चन्स एव्हरीथिंग. याच्यावर MPSCला प्रश्नही विचारलेला आहे. याचा अर्थ आहे वन हू क्वेश्चन्स एव्हरीथिंग. वन हू क्वेश्चन्स एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न विचारणारा, शंका असणारा, शंकेखोर अशा अर्थाने आपण सिनिक हा शब्द वापरतो. या ठिकाणी त्याची नाउन तयार होताना काय झालंय? नाउन्स डिराइव्ह फ्रॉम अदर वर्ड्स बाय ॲडिंग ISM ॲज अ सफिक्स. ISM जोडतोय. सिनिक, सिनिसिझम. नॅशनल, नॅशनॅलिझम. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, नॅशनॅलिझम म्हणजे राष्ट्रवाद. आयडियल, आदर्श. आयडियालिझम म्हणजे आदर्शवाद. पॅट्रियॉट, देशभक्त. पॅट्रियॉटिझम, देशभक्ती. हे थोडक्यात आपण जिथे देशभक्ती किंवा आदर्शवाद, राष्ट्रीयवाद, राष्ट्रवाद असं म्हणतोय, अशी जी विचारांची एक व्यवस्था आहे, अशी व्यवस्था व्यक्त करताना आपण ISM हे सफिक्स जोडून त्याचं नाउन तयार करतोय. त्याच्यानंतर अवस्था ज्या आहेत, या अवस्थांचं नाउन तयार करताना म्हणजे आपण नाउन जी आहेत ही अर्थात इंडिकेट स्टेट सुद्धा असते. ॲडल्ट म्हणजे प्रौढ, ॲडल्टहुड म्हणजे प्रौढत्व. या ठिकाणी हुड हे सफिक्स लागलं. मॅन म्हणजे माणूस, मॅनहुड म्हणजे मनुष्यत्व. ब्रदर म्हणजे भाऊ, ब्रदरहुड म्हणजे बंधुत्व. बेबी म्हणजे लहान मूल, बेबीहुड म्हणजे लहानपण किंवा बालपण. अशा अर्थाने आपण जसं चाइल्डहुड म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी हुड हे सफिक्स लागलं आणि त्याचं नामामध्ये रूपांतर झालं. त्यानंतर पुढे फ्री, डम हे प्रत्यय लागतो. याच्यामध्ये फ्री, फ्रीडम आहे. किंग, किंगडम आहे. फ्री म्हणजे स्वतंत्र, फ्रीडम स्वातंत्र्य. किंग राजा, किंगडम साम्राज्य. बोर म्हणजे कंटाळवाणा, बोरडम म्हणजे कंटाळवाणी गोष्ट. स्टार म्हणजे थोडक्यात की ज्याच्याभोवती वलय आहे असं, आणि स्टारडम याचा अर्थ ज्याच्या जे प्रसिद्धीचं वलय आहे त्याला आपण स्टारडम असं म्हणतो. याच्यामध्ये फक्त हा एक शब्द लक्षात असू द्या की वाईज, वाईजचं जे नाउन आहे ते विजडम असं होतं, वाईजडम असं होत नाही. म्हणजे यामध्ये हा शेवटचा ई निघून जातो आणि डिवयम, कारण याच्यावर MPSCला 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. वाईज पासून ज्याला नाउन तयार होतं त्यावेळेला डम हे सफिक्स जोडलं जात आहे, पण शेवटचा ई निघून जातोय आणि विजडम हे त्याचं सफिक्स होत आहे. त्याच्यानंतर पुढे AGE आहे. AGE इतर शब्दांना AG प्रत्यय लागला. बँड म्हणजे बँड पासून बँडेज झालं, बॉन्ड पासून बॉन्डेज झालं, कॉइन पासून कॉइनेज झालं, स्टॉप पासून स्टॉपेज झालं. म्हणजे बँड याचा अर्थ बांधणे, बँडेज बांधलेलं जे आहे, ज्याने बांधलं जातं त्याला बँडेज म्हणतो. बॉन्ड म्हणजे साखळी किंवा शृंखला, बॉन्डेज याचा अर्थ याच्यापासून जी बांधण्याची क्रिया होते त्याला बॉन्डेज असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ही जी नाउन्स तयार होत आहेत. त्यानंतर पुढे आहे वाय हा प्रत्यय लागून. जसं बेगर म्हणजे भिकारी, बेगरी म्हणजे भिकारी. भीक मागण्याची जी कृती आहे त्याला आपण बेगरी असं म्हणतो. डिलिव्हर म्हणजे पोचविणे, डिलिव्हरी याचा अर्थ जी पोचवण्याची कृती आहे तिला डिलिव्हरी असं म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला बटवडा, वाटप असं म्हणतो. मॉडेस्ट म्हणजे नम्र, मॉडेस्टी म्हणजे नम्रता. डिस्कवर म्हणजे शोधून काढणे, डिस्कवरी म्हणजे शोध. म्हणजे या ठिकाणी वाय हा प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून नाउन तयार झालेला आहे.
त्यानंतर पुढे आहे शिप, हा प्रत्यय लागून नाऊन तयार होतात. जसं ऑथर म्हणजे लेखक, ऑथरशिप हे थोडक्यात लेखकाची जी वृत्ती आहे किंवा किंवा लेखक पण आहे त्याला आपण ऑथरशिप म्हणतो. किंग, किंगशिप, लॉर्ड, लॉर्डशिप, मेंबर, मेंबरशिप हे थोडक्यात सदस्यत्व वगैरे दर्शवताना आपण SHIP शिप हे प्रेफिक्स त्या ठिकाणी वापरतोय. त्यानंतर TH, TH पासून हे जरा थोडंसं महत्त्वाचं आहे, याच्यावर बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारलेले आहेत. टू बेअर मीन्स जन्म देणे, बर्थ म्हणजे जन्म, डीप म्हणजे खोल, डेप्थ म्हणजे खोली, हील म्हणजे बरा होणं, हेल्थ म्हणजे आरोग्य, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य. म्हणजे या ठिकाणी जो शेवटचा TH आहे तो काय करतोय, त्या शब्दांपासून नाउन्स तयार करतोय. त्याच्या पुढे ॲडजेक्टिव्ह फॉर्मिंग सफिक्सेस आहेत. यामध्ये पहिलं AL, समजा ॲक्सिडेंट म्हणजे अपघात, ॲक्सिडेंटल म्हणजे अपघाताशी संबंधित, क्लास, क्लासिकल, फेस, फेशियल, माइंड, मेंटल म्हणजे रिलेटेड टू अशा अर्थाने आपण हे AL वापरतो. म्हणजे माइंड म्हणजे मन, मनाशी संबंधित ते मेंटल, फेस म्हणजे चेहरा, चेहऱ्याशी संबंधित ते फेशियल, क्लास म्हणजे वर्ग, क्लासिकल याचा अर्थ त्याच्याशी संबंधित अशा अर्थाने, रिलेटेड टू अशा अर्थाने आपण AL हे सफिक्स वापरून त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार करतोय. त्यानंतर फुल, ब्युटी, ब्युटिफुल, चिअर, चिअरफुल, ब्रिम, ब्रिमफुल, फ्रूट, फ्रूटफुल. ब्युटीमध्ये फक्त इथे लक्षात ठेवायचं वायचं रूपांतर आय मध्ये होईल आणि त्याला फुल जोडला जाईल. किंवा चिअरफुल, चिअर म्हणजे आनंदी, चिअरफुल, चिअर म्हणजे आनंद, चिअरफुल आनंदी, ब्रिम म्हणजे कडा, ब्रिमफुल याचा अर्थ ओसंडून वाहणारं, अगदी काठोकाठ भरलेलं, फ्रूट फळ, फ्रूटफुल म्हणजे ज्याच्यातून काहीतरी आपल्याला निष्पन्न होईल अशी गोष्ट, त्याला फ्रूटफुल असं म्हणतो. जिथे ॲडजेक्टिव्ह तयार झालं. ॲथॉरिटी, ॲथॉरिटी अधिकार, ॲथॉरिटेटिव्ह म्हणजे या ठिकाणी IV जर लागला तर त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. सेन्स, सेन्सिटिव्ह, IV लागला. टॉक, टॉकेटिव्ह, टॉकेटिव्ह हा शब्द आयोगाला विचारलेला आहे. टॉक म्हणजे बोलणे, टॉकेटिव्ह बोलणारा, सेन्स म्हणजे संवेदना, सेन्सेटिव्ह म्हणजे संवेदनशील, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, IVE हा प्रत्यय लागून त्या ठिकाणी नाउन ॲडजेक्टिव्ह तयार झालेले आहेत, विशेषण तयार झालेले आहेत. त्यानंतर अफेक्शन म्हणजे प्रेम, अफेक्शनेट म्हणजे प्रेमळ, या ठिकाणी ATE लागला. पॅशन, पॅशनेट, पॅशन म्हणजे इंटरेस्ट, पॅशनेट एखाद्या गोष्टीबद्दल त्याला अतिशय उत्साही असेल तर त्याला पॅशनेट म्हणतो. प्रायव्हसी, प्रायव्हेट, फॉर्च्यून, फॉर्च्युनेट म्हणजे ATE हा जो सफिक्स आहे हा ॲडजेक्टिव्ह दर्शवतोय. त्याचप्रमाणे पुढे एंजल, तर एंजेलिक अर्थात एंजल सारखा असणारा तर एंजेलिक असेल. मेटल, मेटॅलिक त्याच्यासारखा असणारा, म्हणजे शेवटी L असल्यामुळे पुढे आपण IC जोडलेला आहे. त्यानंतर बाय ॲडिंग TIC म्हणजे सिस्टम आहे तर सिस्टमॅटिक झालं, ATIC जोडला. ड्रामा, ड्रॅमॅटिक म्हणजे सिस्टम म्हणजे पद्धत, सिस्टमॅटिक पद्धतशीर, ड्रामा म्हणजे नाटक, ड्रॅमॅटिक म्हणजे नाटकी. एशिया, एशियाटिक, एशिया, एशियाटिक, एशियामध्ये असणारा तो एशियाटिक. आयडियल, आदर्श, आयडियालिस्टिक, आदर्शवादी असं तयार करत असताना आपण TIC जोडून त्याचं ॲडजेक्टिव्ह केलं. किंवा काही वेळेला फक्त IC जोडला जातोय. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातील, इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित, हिस्ट्री इतिहास, हिस्टॉरिक ऐतिहासिक, क्लास क्लासिक अशा पद्धतीने IC जोडून त्या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्ह तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे ABLE जोडून. ॲडवाइस म्हणजे सल्ला पण ॲडवायझेबल सल्ला देण्याजोगा, प्रॉफिट म्हणजे फायदा, प्रॉफिटेबल म्हणजे फायदेशीर, व्हॅल्यू म्हणजे किंमत, व्हॅल्युएबल म्हणजे मूल्यवान किमती, रिलाय म्हणजे अवलंबून राहणे, रिलायबल ज्याच्यावर अवलंबून राहू शकतो असा, त्या योग्य अशा अर्थाने आपण ॲडजेक्टिव्ह तयार करताना ABLE जोडतो. त्यानंतर बाय ॲडिंग वाय म्हणजे समजा एअर आहे तर एअरपासून एअरी, हवा, हवेशीर असेल तर एअरी, ब्रास, ब्रासी, क्लाउड, क्लाउडी, ड्यू, ड्यूई. यामध्ये काय केलं जाते की त्याच्याशी त्यांनी युक्त असा जर अर्थ करायचा, म्हणजे समजा खूप धूळ आहे तर डस्ट आहे म्हणतो आणि मग खूप धूळ असलेल्या ठिकाणाला आपण डस्टी प्लेस म्हणतो. म्हणजे काय जोडलं त्या ठिकाणी आपण वाय जोडून त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार केलं. त्यानंतर पुढे बाय ॲडिंग LY, तर यामध्ये LY जे आहे हे तुमच्या लक्षात येईल की याच्यामधले बहुतेक वेळेला LY जर शब्दाला लागला तर ॲडवर्ब तयार होतं,
पण जर नामाला एल वाय लागला तर ॲडजेक्टिव्ह तयार होतं. म्हणजे ते नीट लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्हला एल वाय लागला तर ॲडव्हर्ब तयार होतं, पण नामाला एल वाय लागला तर ॲडजेक्टिव्ह तयार होतं. जसं बॉडी, बॉडीपासून बॉडीली असं तयार झालं, म्हणजे एल वाय लागलं, वायचं रूपांतर आयमध्ये झालं. वीकपासून विकली, डेपासून डेली, वायचं रूपांतर आयमध्ये झालं. मंथपासून मंथली तयार झालं. म्हणजेच ही जी विकली, डेली, मंथली हे जे शब्द आहेत, अर्थात हे शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले जातात. जर समजा हे शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरले तर ते ॲडव्हर्ब सुद्धा त्याची तीच होतात. तर या ठिकाणी समजा एल वाय लागून, नामाला एल वाय लागून त्याची काय तयार झालेली आहेत, ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर ए आर वाय, इयर, इयर म्हणजे वारसा. इयर, इयरचा अर्थ होतो वन हू इनहेरिट्स, ज्याला वारसा हक्काने संपत्ती प्राप्त होते त्याला आपण इयर असं म्हणतो. मग इरेडेटरी, इरेडेटरी म्हणजे वारसा हक्काने मिळालेली. मुवमेंट म्हणजे क्षण, मोमेंटरी म्हणजे क्षणिक. मनी पैसा, मॉनिटरी म्हणजे मौद्रिक, पैशाशी संबंधित. सॉलिट्यूड एकांत, सॉलिटरी म्हणजे एकांतपणा. तर अशा पद्धतीने ए आर वाय लावून आपण त्याची ॲडजेक्टिव्ह तयार केली. त्यानंतर ए एन टी, हे आपण नाउन्समध्ये सुद्धा बघितलं होतं. ज्या नामांच्या शेवटी एन सी ई असतो त्या नामांचं ॲडजेक्टिव्ह तयार करत असताना त्या एन सी ईच्या जागी एन टी येतो. म्हणजे हा एन सी निघून जाईल. इग्नोरन्स, इग्नोरंट. इम्पॉर्टन्स, इम्पॉर्टंट. सिग्निफिकन्स, सिग्निफिकंट, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह झालं. ॲबंडन्स, ॲबंडंट, तर ते ॲडजेक्टिव्ह झालं. शेवटचा एन सी निघून जाईल आणि त्याच्याऐवजी एन टी वापरला तर आपण नामाचं रूपांतर विशेषणामध्ये करतो, आणि वाईस वर्सा, एन टीच्या ऐवजी एन सी वापरला तर आपण ॲडजेक्टिव्हचं रूपांतर नाऊनमध्ये करतो. त्यानंतर ओ यू एस प्रत्यय लागून ॲडव्हान्टेज, ॲडव्हान्टेजियस. ॲडव्हान्टेज फायदा, ॲडव्हान्टेजियस फायदेशीर. डेंजर धोका, डेंजरस धोकादायक. लेबर कष्ट, लेबरियस कष्टप्रद, की ज्याला कष्टाची आवश्यकता आहे. लस्टर चमक, लस्ट्रस म्हणजे चमकदार. तर अशा पद्धतीने ओ यू एस प्रत्यय लागून आपण ॲडजेक्टिव्ह तयार केलेली आहेत. त्यानंतर आय एस एच प्रत्यय, बॉय, बॉईश, बॉईश म्हणजे मुलासारखा. चाइल्ड, चाइल्डिश. फुल, फुलिश. स्लग, स्लगिश. फक्त याच्यामध्ये तयार होणारी ॲडजेक्टिव्ह जी आहेत ही थोडीशी निगेटिव्हिटी दर्शवतात. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये थोडक्यात एक आपण लक्षात घेऊ, जर समजा चाइल्ड या शब्दाला आपण चाइल्डलाईक हे सफिक्स जोडलं तर याचा अर्थ होतो इनोसंट, निरागस. पण त्याला आय एस एच हे सफिक्स जोडलं तर याचा अर्थ होतो चाइल्डिश मीन्स फुलिश. हे थोडक्यात आय एस एच वरून निगेटिव्ह क्वालिटीज इंडिकेट केल्या जातात. त्याच्यानंतर सम, हँड, हात. पण हँडसम याचा अर्थ समथिंग इन इज हँड, ज्याच्यामध्ये काही धमक आहे, काही करण्याची क्षमता आहे, त्याला आपण हँडसम म्हणतो. ट्रबल, संकट, ट्रबलसम, संकट निर्माण करणारं. क्वारल, भांडण, क्वारलसम, भांडण निर्माण करू शकेल असं. व्हेंचर, धाडस, व्हेंचरसम म्हणजे धाडस असणारं, अशा अर्थाने आपण त्या ठिकाणी सम हा सफिक्स लावून त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार केलेला आहे. त्यानंतर बाय ॲडिंग इयर, सिल्क म्हणजे रेशीम, सिल्कन म्हणजे रेशमी. गोल्ड म्हणजे सोने, गोल्डन म्हणजे सोनेरी. इयन हा सफिक्स लावला आणि आपण त्यापासून ॲडजेक्टिव्ह तयार केलं. आता पुढे आहेत वर्ब्स फॉर्मिंग सफिक्सेस, क्रियापद तयार करणारी. ह्याच्यामध्ये इयन हे जर सफिक्स जोडलं गेलं तर क्रियापद तयार होते. जसं ब्रॉड म्हणजे रुंद, ब्रॉडन म्हणजे रुंद करणे. चीप म्हणजे स्वस्त, चिपन म्हणजे स्वस्त करणे. डार्क म्हणजे गडद, डार्कन म्हणजे अगदी गडद करणे, काळोख करणे. फ्राईट म्हणजे भीती, फ्राईटन म्हणजे घाबरणे. म्हणजे इयन हा प्रत्यय लागला तर त्या ॲडजेक्टिव्हला इयन जोडला तर त्याच्यापासून काय होत आहे, वर्ब तयार होत आहे. ॲपॉलॉजी, ॲपॉलॉजीज, ॲपॉलॉजीज असं म्हणतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण वायचं रूपांतर आय एस ईमध्ये केलं. आय एस ई किंवा आय झेड ई करून आपण त्याचं रूपांतर वर्बमध्ये करतोय. क्रिटिक, क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे. इक्वल समान, इक्वलाइज समान करणे. मेमरी, मेमराइज म्हणजे स्मरण करणे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याची वर्ब तयार केली आहे. म्हणजे आय एस ई आय झेड ई वाला जर शब्द आला तर तो काय असणार आहे, वर्ब असणार आहे. त्याच्यानंतर एफ वाय, ब्युटी, ब्युटी म्हणजे सौंदर्य. ब्युटिफाय म्हणजे सुंदर बनवणे. क्लास म्हणजे वर्ग, क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणे.
क्लिअर म्हणजे स्पष्ट, क्लेरिफाय म्हणजे स्पष्टीकरण करणे, ग्लोरी म्हणजे वैभव, ग्लोरीफाय याचा अर्थ त्याचं उदात्तीकरण करणे, अशा अर्थाने आपण ते वर्ब तयार करतोय. यानंतर आपण पाहणार आहे ॲडव्हर्ब्स फॉर्मिंग सफिक्सेस. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ॲडजेक्टिव्हला एल वाय प्रत्यय लागला. साधारण नियम असा आहे की ॲडजेक्टिव्हला जर एल वाय प्रत्यय लागला तर त्याचं ॲडव्हर्ब तयार होतं. ॲडजेक्टिव्हला जर एल वाय प्रत्यय लागला त्याचं ॲडव्हर्ब तयार होतं. फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं, जर शेवटी वाय असेल तर वायचं रूपांतर आय मध्ये होतं आणि एल वाय लागतो. जसं हॅप्पी आहे, हॅप्पीचं ॲडव्हर्ब तयार करायचं असेल तर हॅप्पीली आपण वायचं रूपांतर आय मध्ये करतो. तर याच्यामध्ये क्लेवर, क्लेवरली, स्लो, स्लोली, काइंड, काइंडली, फुलिश, फुलिशली, एल वाय वाले शब्द हे काय असणार आहेत, त्याचे ॲडव्हर्ब असणार आहेत. त्याच्या पुढे फक्त इथे लक्षात ठेवायचं, शेवटी जर ई असेल तर डायरेक्ट एल वाय जोडतो. एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमली, कॉम्प्रेहेन्सिव्ह, कॉम्प्रेहेन्सिव्हली, नाईस, नाईसली, वाईज, वाईजली. असं करण्यामागचं कारण काय की बऱ्याचदा क्रियापदांच्या शेवटी जर आय असेल तर आयएनची वगैरे प्रत्यय जोडताना आपण तो आय काढून टाकतो. इथे मात्र हा ई काढून टाकतो, इथे मात्र ई तसाच राहतो आणि त्याला एल वाय जोडला जातो. याचे काही अपवाद सुद्धा आपल्याला बघायचे. जर समजा एखाद्या विशेषणाच्या शेवटी डबल एल असेल, फुल हे ॲडजेक्टिव्ह आहे, ह्याचा ॲडव्हर्ब तयार करायचा आहे, तर याला आपण एल वाय जोडू शकत नाही, कारण ट्रिपल एल वाला अक्षर कोणतं असू शकत नाही. अशा वेळेला फक्त आपण वाय जोडतो. जसं फुलचं फुल्ली असं होईल, डलचं डल्ली असं होईल. तर त्या ठिकाणी फक्त वाय जोडला जाईल त्याचं ॲडव्हर्ब तयार करत असताना. त्याच्यानंतर हा नियम महत्त्वाचा आहे, याच्यावर एमपीएससीला खूप वेळा प्रश्न विचारले. जर शेवटी एल ई असेल तर ॲडव्हर्ब तयार होताना एल ईचं रूपांतर एल वाय मध्ये होतं. सिंगल, सिंगली, डबल, डबली, आयडल, आयडली, एल ईचं रूपांतर सिंपल, सिंपली. याच्यावर एमपीएससीला बऱ्याचदा प्रश्न विचारले. तर एल ईचं रूपांतर एल वाय मध्ये केलं जाईल. त्यानंतर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की जर एखाद्या प्रिपोजिशनला WARD जोडला, समजा बॅक हा शब्द आहे, आपण बॅकवर्ड असं लिहिलं तर हे ॲडजेक्टिव्ह तयार होत आहे. आणि जर बॅकवर्ड्स असं लिहिलं, WARDS लिहिलं तर ते ॲडव्हर्ब तयार होत आहे. त्याप्रमाणे अप वर, अपवर्ड्स वरील दिशेला, ऑनवर्ड्स पुढे, आउटवर्ड्स बाहेरील बाजूस, बॅकवर्ड्स मागील बाजूस, अशा पद्धतीने त्याचा आपण ॲडव्हर्ब तयार करतोय. त्यानंतर बाय ॲडिंग एल वाय टू नाउन्स, मग अशा आपण पाहिलं इयर पासून इयरली तयार झालं, वीक पासून वीकली तयार झालं, मंथ पासून मंथली तयार झालं, आर पासून आरली तयार झालं. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, दीज वर्ड्स कॅन बी यूज ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज वेल ॲज ॲडव्हर्ब. वाक्यात ते कसे वापरलेत, समजा वीकली न्यूजपेपर असं आहे, तर वीकली न्यूजपेपर असं म्हटलं तर हे ॲडजेक्टिव्ह असेल. पण दिस न्यूजपेपर पब्लिश्ड वीकली असं म्हटलं तर ते ॲडव्हर्ब असेल. म्हणजे हे शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरले जातात आणि ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात. त्याच्यानंतर जर समजा एखाद्या विशेषणाच्या शेवटी IC आला तर त्याचं ॲडव्हर्ब करत असताना ICचं रूपांतर ALLY मध्ये होतं, त्याला ALLY जोडला जातो. ॲटोमॅटिक, ॲटोमॅटिकली, इकॉनॉमिक, इकॉनॉमिकली, बेसिक, बेसिकली. फक्त याला एक शब्द याचा एक्सेप्शन आहे या नियमाचा, हा पण एक्सेप्शन लक्षात ठेवा. पब्लिक जे आहे ते शेवटी IC येतं, पण याचं ॲडव्हर्ब पब्लिकली असं होतं, LY जोडतो. इथे मात्र ALLY जोडला जात नाही. अशा पद्धतीने आपण त्या ॲडजेक्टिव्हचं रूपांतर ॲडव्हर्बमध्ये करतो. तर या भागामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट्स इंग्रजी व्याकरणामध्ये, इंग्रजी शब्दसंग्रहामधल्या शिकल्या. अर्थात या पुस्तकात या संपूर्ण लेखामध्ये घेतलेला जो संदर्भ आहे तो संदर्भ माझ्या व्होकॅब्युलरी मेड इझी या पुस्तकामधून घेतलेला आहे. अधिक अभ्यासासाठी हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकता, की हे पुस्तक अधिक अभ्यासासाठी वाचलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आता मी ते मोजकीच उदाहरणं घेतलेली आहेत, पण पुस्तकामध्ये या नियमाची विपुल अशी उदाहरणं आहेत. तर नक्की व्होकॅब्युलरीसाठी व्होकॅब्युलरी मेड इझी आणि ग्रामरसाठी कम्प्लीट इंग्लिश ग्रामर या माझ्या दोन्ही पुस्तकांचा उपयोग करा. तुम्हाला परीक्षेसाठी चांगले गुण मिळवून देण्यास निश्चितच उपयोगी ठरेल. धन्यवाद.